देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश काल सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. IIT दिल्लीच्या 2 विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती S. रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली या कृती दलाची स्थापना होणार असून त्यात 9 इतर सदस्यांचा समावेश असेल. या कृती दलानं देशभरातल्या शिक्षण संस्थांना भेटी देऊन येत्या 4 महिन्यात अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या किंवा तत्सम अप्रिय घटना घडल्यास संस्थेनं तात्काळ FIR नोंदवणं गरजेचं असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. जातीवरून भेदभाव, रॅगिंग आणि अभ्यासाच्या अतिरिक्त ताणामुळे होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांची नोंद घेऊन न्यायालयानं विद्यापीठांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विद्यापीठं ही फक्त ज्ञानदानाची केंद्र नसून विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठीही ती जबाबदार आहेत असं न्यायालयानं म्हटलंय. न्यूझीलंडमधल्या रिव्हरटनच्या किनाऱ्यावर आज 6